ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके 10 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके सोलापुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे. सोलापुरात ओबीसी आणि भटक्या विमुक्तीशी संवाद साधतील, तसेच पत्रकार परिषदेतून महत्त्वाची माहिती देणार आहेत. अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही. आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय, आईमाईवरनं शिव्या घालतोय, ओबीसीच्या वेगवेगळ्या नेत्यांना शिव्या देतोय, त्यांच्या जातीला शिव्या देतोय, त्यांच्या शारीरिक व्यंग्यावरती बोलतोय. आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता आपण सोलापूरमध्ये मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय. सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरावस्था, नागरिकांना होणारा त्रास याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी काही शाळकरी मुलींनी चक्क फील्ड रिपोर्टरची भूमिका साकारली. हातात छत्री आणि त्यालाच माईकचा आकार देत या मुलींनी रस्त्यावर उतरून पाहणी केली. खड्डे, चिखल, साचलेले पाणी आणि खराब झालेल्या रस्त्यांची परिस्थिती त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजात मांडली. परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी रस्त्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या या कल्पना उपकरणाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लहान वयातच सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि पत्रकारितेची केलेली ही अनोखी नकल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर नोकरीसाठी खासगी कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी 500 ते 700 रुपये परीक्षेसाठी शुल्क आकारण्यास आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र परीक्षा घेण्याची वेळ आल्यानंतर कंपनीकडून परीक्षा घेण्यास वेळोवेळी टाळाटाळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जेटे न्यूज.